नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. हिंगोलीत आज संतोष बांगर यांच्याकडून भव्य कावड यात्रेचे आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. जळगावच्या सागर पार्क मैदानावर पार पडणार लाडकी बहीण योजनेबाबतचा कार्यक्रम. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ठाण्यात काही लोक येऊन गेले, नको ते बोलले. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज सोलापुरात. 11 वाजता अकलूज तर दुपारी 2 वाजता मोहोळ आणि सायंकाळी सोलापूर शहरात सभा. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आज 5वा दिवस. आज धुळे आणि अमळनेरमध्ये कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार. भाजपचे माजी आमदार सिद्धरामप्पा पाटलांकडून शरद पवारांची भेट. शरद पवार सोलापूर दौऱ्यावर असताना बुके देऊन केलं स्वागत. हिम्मत असेल तर निवडणुका लढव. मैदानात येऊन 288 पैकी 8 तरी उमेदवार निवडून आण. सांगलीतील सभेतून भुजबळांचं जरांगेंना थेट आव्हान. जरांगेंनी फडणवीस मला दरेकरांना शिवी दिली. आता निवडणुकीत एकमेकांचा पाय ओढण्याचा प्रयत्न करू नका. महायुतीतील नेत्यांना उद्देशून छगन भुजबळांचं वक्तव्य. सर्व मराठा समाज वाईट नाही, सर्वांना वाळीत टाकू नका. जो ओबीसीच्या जीवावर उठला त्याला सोडू नका. सांगलीतील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळांचा इशारा. भुजबळ बोगस समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष. महाराष्ट्र सदन खा, मराठा आरक्षण खा. भुजबळांना फुकट खायची सवय. जरांगेंचा हल्ला बोल. पाडापाडी सुरू केल्यावर एकही येणार नाही. पाडण्यात पण एवढी मजा आहे काय सांगू. भुजबळांच्या आव्हानाला जरांगेंची प्रतिक्रिया. फडणवीस मागे होते म्हणून मला उघडं पाडण्याचा प्रयत्न. सत्तेचा माज करू नका. उद्या आमचीही सत्ता येऊ शकते. मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. पुण्यातील सभेनंतर मनोज जरांगे सह्याद्री रुग्णालयात दाखल. अस्वस्थ वाटत असल्यानं रुग्णालयात दाखल. डॉक्टरांकडून उपचार सुरू. घड्याळ जरी तुम्ही चोरलं तरी वेळ आमची. अमोल कोल्हेंकडून नक्कल करत अजित पवारांवर टोलेबाजी. वाझेंना सेवेत परत घेण्यासाठी ठाकरेंचा दबाव होता. अनिल देशमुखांची वसुलीची लफडी बाहेर आली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची अनिल देशमुखांवर टीका. पुण्यातील स्वारगेट शिवाजीनगर आगारात अवैध एजंटकडून प्रवाशांची पळवापळवी. एसटी आगारात खासगी गाड्यांचा सुळसुळाट. आरटीओकडे तक्रार करूनही कारवाई होईना. श्रावण सोमवार निमित्त पुण्यातील भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. पुण्यातून अर्धा तिकिटात भीमाशंकरचे देवदर्शन करता येणार. 40 प्रवाशांच्या तीर्थटणासाठी स्वतंत्र बुकिंग. पुणे विभागातर्फे श्री क्षेत्र भीमाशंकरसाठी विशेष बस सेवा. श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार निमित्त परळीतील वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. श्रावणानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. मुंबईतील खेतवाडीच्या मोरया गणेशोत्सवाचं यंदा 75वं वर्ष. गणेश भक्तांचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन. मुंबईच्या लालबाग परळ परिसरात खेतवाडीच्या राजाची मूर्ती नेताना सिग्नलचा अडथळा. क्रेनच्या सहाय्यानं अडथळा दूर करण्यात आला. भिवंडीत पशुपतीनाथ मंदिराचं सजावट मंडप भूमिपूजन संपन्न. पर्यावरणपूरक 80 फुटांचा साकारला जाणार देखावा. जळगावात जळगावचा राजा श्री गणेशाचं पाठपूजन. भाविकांच्या उत्साहात ढोल पथकाचं सादरीकरण. द्वारकेच्या कृष्ण मंदिराचा साकारण्यात आला देखावा. धुळ्यात कानबाई उत्सवाला सुरुवात. कानबाई मातेची स्थापना करून दुसऱ्या दिवशी काढण्यात येते मिरवणूक. राज्यात आतापर्यंत 123% पावसाची नोंद. नागपुरात सर्वाधिक तर नाशकात सर्वात कमी पाऊस झाल्याची नोंद. पावसामुळे कोकणात सर्वाधिक पिण्याचं पाणी तर संभाजीनगरला दमदार पावसाची प्रतीक्षा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठ्यासाठी पाण्याचे टप्पे 2 दिवस पुढे ढकलले. काल सायंकाळी शहरात पाणी यायला सुरुवात झाल्यानंतरही शहरवासियांना थेट बुधवारी पाणी मिळणार. नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भाजीपाल्याची आवक वाढली. भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरात घसरण. अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत धरणे आंदोलन. आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका आंदोलन करणार. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी 28 ऑगस्टपासून संपावर जाणार. जुन्या पेन्शनप्रमाणे कर्मचारी शिक्षकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाची हाक. लाडकी बहीणच्या अंमलबजावणीसाठी विधानसभानिहाय समित्या स्थापन. मतदारसंघातील सर्व पात्र महिलांचे अर्ज भरून शासनाकडे पाठवण्याची जबाबदारी समित्यांवर. पात्र महिलांची यादी तयार करण्याच्या सूचना.
राज्यातील परीक्षा शुल्क परताव्याला खोडा, दुष्काळ परिस्थितीमुळे मिळणाऱ्या परीक्षा शुल्क माफीपासून 86,000 विद्यार्थी वंचित. शुल्क परताव्याच्या तांत्रिक अडचणींमुळे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना फटका. दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. पुनर्विकास प्रकल्पाच्या आराखड्याला राज्य सरकारकडून हिरवा कंदील. नवी मुंबईच्या खारघरमध्ये ओबीसी अधिकारी कर्मचाऱ्यांचं शिबिर संपन्न. ओबीसी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून प्रबोधन करण्यासाठी शिबिराचं आयोजन. जळगाव महापालिकेच्या वतीनं मॅरेथॉन रॅलीचं आयोजन. हातात तिरंगा घेत महापालिका कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग. अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून युवा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. 4,500 विद्यार्थ्यांनी नोंदवला मॅरेथॉनमध्ये सहभाग. अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री हिना पांचाळ यांनी वाढवला स्पर्धकांचा उत्साह. बांगलादेशातील सत्ता परिवर्तनाच्या षडयंत्रामागे अमेरिका. मार्टिन बेट अमेरिकेला दिले असते तर माझी सत्ता गेली नसती. शेख हसीना यांचा गंभीर आरोप. बांगलादेशींचे प्राण वाचवण्यासाठी राजीनामा दिला. मी बांगलादेशला परतणार. हसीना शेख यांचं वक्तव्य. शेख हसीना यांच्यानंतर आता बांगलादेशच्या सरन्यायाधीशांचा राजीनामा. आंदोलक विद्यार्थ्यांच्या इशाऱ्यानंतर सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांच्याकडून पदाचा राजीनामा. अयोध्येतील महंत आणि हिंदू संघटनांकडून बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराचा निषेध. घोषणाबाजी करत नागरिकांकडून निषेध आंदोलन. टोरंटोच्या डाऊनटाऊनमध्ये बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात निषेध आंदोलन. बांगलादेशातील हिंदूंना न्याय देण्याची मागणी. हजारोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतीय कृषी संशोधन संस्थेत 109 वाणांचं लोकार्पण. यात प्रामुख्यानं 34 शेतीची पिकं आणि 27 बागायती पिकांचा समावेश. देशभरातील शेतकऱ्यांना लाभ होणार. भारतासह 9 देशांच्या सीमावर चीननं 170 गावं वसवली आहे. चीनच्या राष्ट्रपती जिनपिंगकडून 22,000 किमी लांब सीमेवर माजी सैनिकांचं पुनर्वसन. बंगळुरूमधील कॉफी शॉपच्या वॉशरूममध्ये हिडन कॅमेरा सापडला. तब्बल 2 तास रेकॉर्डिंग. कर्मचाऱ्याला अटक. गुवाहाटी रेल्वे स्थानकावर श्वान पथकासह आरपीएफ दलाची गस्त. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाची खबरदारी.